हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओ सेशन मध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता 6वी मराठी कविता तिसरी आला पाऊस या कवितेचा आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत. चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओ सेशनला सुरुवात करूया. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर युट्यूब चॅनल. नमस्कार मित्रांनो, स्टडी विथ संदीप सर या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या स्टडी विथ संदीप सर या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून सोबतच बाजूची बेल आयकॉन क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून तुम्हाला आपल्या नवनवीन स्वाध्यायाची नोटिफिकेशन सर्वात आधी मिळत राहील. ओके, चला तर मग जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओ सेशनला सुरुवात करूया. पहा मित्रांनो, या ठिकाणी सर्वात पहिला प्रश्न दिलेला आहे, चौकटी पूर्ण करा. या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, पाऊस आल्यावर ओले झालेले. पाऊस आल्यावर काय ओले झाले मित्रांनो? कपडे का? नाही. तर या ठिकाणी याचं उत्तर असणार आहे अंगण. त्यानंतर थेंबासंगे आलेले. थेंबासंगे आलेले काय मित्रांनो? तर वादळ वारे. बरोबर. गारांनी भरलेला रस्ता. लखन लखकणारी वीज. आलं लक्षात? चला पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 2. आकृती पूर्ण करा. या ठिकाणी बघा मित्रांनो, आपल्याला आकृती दिलेली, पावसामुळे वातावरणात झालेले बदल. कोणकोणते बदल झालेले मित्रांनो? तर वादळ वारे सुटणे, सप्तरंगी इंद्रधनुष्य दिसणे, काळे कुट्ट ढग जमा होणे आणि गारा पडणे. आलं लक्षात? चला पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 3. कवितेतील खालील ओळींचे अर्थ तुमच्या शब्दात स्पष्ट करा. या ठिकाणी पहिली ओळ दिलेली मित्रांनो, आला पाऊस कबिन्न काळे हत्ती निळ्या नभांगणी सैरावैरा धावत हे सुट्टी. आलं लक्षात? तर या ओळीचा अर्थ काय असणार मित्रांनो? तर आकाशात काळे कुट्ट ढग हे हत्तींसारखे पसरले आहेत आणि वाऱ्यामुळे ते सैरावैरा धावत सुटले आहेत. आलं लक्षात? चला पाहूया पुढील ओळ. आला पाऊस पागोळ्या गळती थरथरणारे पंख मिटून पाखरे बसती. या ठिकाणी या ओळीचा जो काही अर्थ आहे मित्रांनो, तो म्हणजे पाऊस सुरू झाल्यावर छतावरून पाण्याचे थेंब, या ठिकाणी त्याला पागोळ्या म्हटलं आहे, गळू लागतात आणि पक्षी पंख मिटून शांत बसतात. आलं लक्षात? चला पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 4. खालील अर्थ व्यक्त करणाऱ्या कवितेतील ओळी शोधून लिहा. या ठिकाणी पहिली ओळ आहे, पाऊस पडत असताना त्यात खेळणारी खोडकर मुले विजेचा लखलखाट होताच घरात पटकन पळतात. तर या ठिकाणी या अर्थाची ओळ कोणती आहे मित्रांनो कवितेमध्ये? तर आला पाऊस वीज लखाके लखन भिजणारी ती अवखळ पोरे घरात पळती पटकन. ओके, चला पाहूया पुढील ओळ. ऊन पावसाचा खेळ सुरू असताना इंद्रधनुष्याची कमान आकाशात दिसते. या ठिकाणी या अर्थाची ओळ कोणती मित्रांनो? तर आला पाऊस मध्येच पिवळे ऊन हासे सप्तरंगी इंद्रधनुची कमान आकाशात दिसे. आलं लक्षात? चला पाहूया पुढील प्रश्न. बघा, या ठिकाणी विचार करायला सांगितलेला आहे मित्रांनो, की पावसात भिजण्याचा तुम्ही घेतलेला आनंददायी अनुभव थोडक्यात सांगा. या ठिकाणी उत्तर तुमच्याकडून अपेक्षित आहे मित्रांनो. तुम्हाला आलेला अनुभव तुम्ही या ठिकाणी लिहू शकतात. ओके, चला पाहूया पुढील प्रश्न. बघा, प्रश्न दुसरा दिलेला आहे, पावसाळा सुरू होताच निसर्गात कोणते बदल होतात ते तुमच्या शब्दात सांगा. तर पाऊस पडल्यानंतर कोणते बदल होतात मित्रांनो निसर्गामध्ये? तर आकाशात काळे ढग जमा होतात, थंड वारा सुटतो, झाडे वेली हिरवीगार होतात, निसर्ग हा हिरवा शालू परिधान करतो. चला पाहूया पुढील प्रश्न. खेळूया शब्दांशी. यामधील पहिला प्रश्न आहे, कवितेतील यमक जुळणारे शब्द शोधा आणि लिहा. या ठिकाणी बघा उदाहरणार्थ दिलेला आहे, गारा, सारा यासारखे शब्द कवितेतून शोधून आपल्याला लिहायचे आहेत. तर त्यासारखे शब्द कोणते असणार आहे मित्रांनो? तर हत्ती, सुट्टी, गळती, बसती, हसे, दिसे. ओके, चला पाहूया दुसरा प्रश्न. शब्द साखळी तयार करा. या ठिकाणी आपल्याला शब्द साखळी दिलेली आहे मित्रांनो, जसं ससा, सा पासून साप, प पासून पतंग, ग पासून गरुड, ड पासून डमरू आणि रू पासून रुपये. या प्रकारची साखळी बघा मित्रांनो. आकाश, श पासून शांती, त पासून तीर, र पासून रस्ता, त पासून तास. त्यानंतर दुसरी बघा, इमारत, त पासून तराजू, ज पासून जमीन, न पासून नदी आणि द पासून दिवा. चला पाहूया पुढील प्रश्न. बघा, या ठिकाणी प्रश्न तिसरा दिलेला आहे, पावसाची संबंधित शब्द लिहून संकल्पना चित्र पूर्ण करा. या ठिकाणी पावसाची संबंधित शब्द लिहायचे मित्रांनो. तर पहिला दिलेला आहे पूर, त्यानंतर वीज, गारा, ढग, पागोळ्या, इंद्रधनुष्य, होड्या आणि वादळ. त्याच प्रकारे मित्रांनो चौथा प्रश्न दिलेला आहे आपल्याला, घर या शब्दाशी संबंधित शब्द लिहून संकल्पना चित्र तयार करायचं आहे. तर बघा, या ठिकाणी लक्षात घ्यायचंय, घरशी संबंधित शब्द कोणते आहेत मित्रांनो? तर छप्पर, दार, खिडकी, अंगण, खांब, भिंत, किचन,
आणि शयन कक्ष. आलं लक्षात? चला पाहूया पुढील प्रश्न. बघा या ठिकाणी पुढील प्रश्न दिलेला आहे, कवितेतील खालील शब्दांसाठी समानार्थी शब्द शोधून लिहा. या ठिकाणी लक्षात घ्यायचं मित्रांनो, रस्त्यासाठी कोणता समानार्थी शब्द आहे, तर मार्ग. त्यानंतर घरसाठी सदन, त्यानंतर नदीसाठी सरिता आणि आकाशासाठी नभ. चला पाहूया पुढील प्रश्न. वाचा आणि लक्षात ठेवा. काय, तर अंगण, थेंब, पाऊस, हत्ती, भाषा, आकाश. वरील प्रमाणे एकवचनी व अनेकवचनी रूपे सारखीच असणारे शब्द शोधा व लिहा. म्हणजे बघा मित्रांनो, अंगण हा शब्द एकवचनी आणि अनेकवचनी दोघींमध्ये कसा असतो, सारखाच असतो. काही चेंजेस होतात का, नाही. आलं लक्षात? त्याच प्रकारचे शब्द आपल्याला शोधून लिहायचे. तर ती कोणती असणार मित्रांनो, आकार, कथा, आवाज, कंदील, खडू, गुलाब, वनस्पती, चोर आणि चौक. बघा मित्रांनो, या ठिकाणी जो काही आपला आजच्या कवितेचा स्वाध्याय होता तो या ठिकाणी संपलेला आहे. बघा तुमच्यासाठी आजचा प्रश्न आहे मित्रांनो, जर 5 मांजरी 5 उंदरांना पकडण्यासाठी 5 मिनिटे घेतात तर 100 उंदरांना पकडण्यासाठी 100 मांजरींना किती मिनिटे लागतील. आणि मागच्या व्हिडिओमध्ये जो काही प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर असणार आहे मित्रांनो, हरितद्रव्य. हरितद्रव्यामुळे पानं ही आपल्याला हिरवी दिसत असतात. आलं लक्षात? तर मित्रांनो, तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या प्रश्नाचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. ओके, थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स.